हॅलो व्ह्यूअर्स, आपण या व्हिडिओमध्ये जे UPSC ची तयारी करू इच्छितात पण ज्यांना कोचिंग परवडू शकत नाही त्यांच्यासाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पाची चर्चा करणार आहोत। UPSC साठी मोफत कोचिंग घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा 2019 साठी फॉर्म निघालेले आहेत। UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एग्जाम 2021 च्या पूर्वतयारीसाठी हा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहे। हे मोफत प्रशिक्षण तुम्हाला मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या 6 केंद्रापैकी कोणत्याही एका केंद्रामध्ये घेता येईल। यासाठी जी ऑनलाइन टेस्ट होणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट ती 20 मार्च 2021 सकाळी 11 ते 1 या वेळात घेण्यात येणार आहे। अजून लक्ष द्या तुम्ही, कोरोनामुळे या वर्षीची टेस्ट जी आहे ती ऑनलाइन म्हणजे तुम्हाला घरी बसून देता येणार आहे। ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 8 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज सुरू झाले आहेत। अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे 7 मार्च 2021। 7 मार्च 2021 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता रात्री 12 वाजेपर्यंत। तुमची ट्रायल टेस्ट होणार आहे ती 13 मार्च 2021 रोजी होणार आहे, सकाळी 10 ते 10:30 या वेळेमध्ये होणार आहे। तर तुम्ही ट्रायल टेस्ट मिस करू नका, नाहीतर तुम्हाला ॲक्च्युअल एक्झामच्या वेळेस प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे। कॉमन एंट्रन्स टेस्ट तुमची सामायिक ऑनलाइन प्रवेश परीक्षा 20 मार्च 2021 रोजी होईल, सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत। परीक्षेचा निकाल तुमचा 28 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता लागेल। प्रत्येक केंद्रासाठी तुम्ही येथे प्रवेश क्षमता पाहू शकता। मुंबईसाठी 120, नागपूरसाठी 120, औरंगाबादसाठी 80, कोल्हापूरसाठी 80, नाशिकसाठी 70, अमरावतीसाठी 70, तर एकूण 540 जागांची क्षमता आहे। परीक्षेचे स्वरूप कसे राहील त्याबद्दल माहिती घेऊया। ही परीक्षा 200 गुण व मुलाखत 50 गुण असे एकूण 250 गुणांची असेल। या प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासक्रम जो असेल तो UPSC प्रिलिम्स परीक्षेसाठी जो असतो तोच असणार आहे, परंतु तुम्ही लक्षात घ्या पूर्व परीक्षेचा पेपर 1 व 2 स्वतंत्र घेण्यात येणार नाही आहे, तो एकाच प्रश्नपत्रिकेत घेण्यात येईल। प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सेक्शन 1 व सेक्शन 2 असे 2 सेक्शन असतील। पहिला सेक्शन हा सामान्य अध्ययन असेल तर दुसरा सेक्शन हा CSATचा असेल। पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला 50 प्रश्न असतील, एकूण गुण 100 असतील, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असतील। माध्यम तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमामध्ये प्रश्न यामध्ये पाहायला मिळतील, जसे UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये असतात तसे। या परीक्षेसाठी तुम्हाला एकूण वेळ 2 तास असेल या दोन्ही सेक्शनसाठी। सेक्शन 2 मध्ये प्रश्नांची संख्या असेल 40 आणि एकूण गुण असतील 100, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2.5 मार्कचा असेल। निगेटिव्ह मार्किंगसुद्धा तुम्हाला येथे पाहायला मिळेल। 3 प्रश्न तुमचे चुकले तर तुमच्या एका प्रश्नाचे मार्क वजा होतील। ही निगेटिव्ह पद्धत दोन्ही सेक्शन 1 आणि सेक्शन 2 ला लागू आहे। फक्त सेक्शन 1 मध्ये 3 प्रश्न चुकल्यावर तुमचे 2 मार्क वजा होतील, तर सेक्शन 2 मध्ये तुमचे 3 प्रश्न चुकले तर 2.5 मार्क वजा होतील। मुलाखत जी आहे तुमची ती 50 मार्कची असेल। मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 पैकी एका भाषेमध्ये ती होईल। मुलाखतीचे कार्यक्रम जे आहेत ते परीक्षेनंतर आपल्याला कळविण्यात येतील। सेक्शन 2 CSATचा पेपर हा क्वालिफाईंग असल्याने किमान 33% म्हणजे 100 गुणांपैकी आपल्याला 33 गुण असणे अनिवार्य आहे। जी गुणवत्ता यादी लागेल ती सेक्शन 1 पेपरमधील गुणांवर आधारित असेल। हे ते फक्त CSATमध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचे आहे। या पेपरचे गुण तुमचे गुणवत्ता यादी लावताना विचारात घेतले जाणार नाहीत। पण जर तुम्ही इथे क्वालिफाय झाले नाही तर तुमचा पेपर एक चेकच केला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही आपोआप स्पर्धेच्या बाहेर व्हाल। यासाठी शैक्षणिक पात्रता पाहूया। उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, म्हणजे तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे। जे उमेदवार पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टर परीक्षेला बसलेले आहेत आणि ज्यांचे निकाल प्रलंबित आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात, पण अशा उमेदवारांनी येथे प्रवेश घेण्याच्या वेळी TC सादर करणे बंधनकारक आहे। जर तुम्ही TC सादर करू शकला नाहीत तर तुमचा प्रवेश रद्द केला जाईल। वयोमर्यादा पाहूया। खुल्या वर्गासाठी 21 ते 32 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 21 ते 35 वर्ष। यामध्ये तुम्ही पाहू शकता EWS सुद्धा आहे। हे EWS जे आहे त्यासाठी 3 अटी आहेत, त्या 3 अटी तुम्ही पाहून घ्या। जर तुम्ही त्यामध्ये बसत असाल तर तुम्ही EWSला अप्लाय करू शकता, पण तुम्ही लक्षात घ्या तुमच्या प्रवेशाच्या वेळी तुमच्याकडं हे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, नाहीतर मग तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरू शकता। SC ST अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी 21 ते 37 वर्ष वयाची अट राहील।
महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प असल्याने उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। तसेच 10वीची परीक्षा ही मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असावे। वसतिगृह व्यवस्था व विद्यावेतन अल्पसंख्याक बार्टी व स्थानिक रहिवासी वगळून इतर उमेदवारांना उपलब्धतेनुसार त्यांच्या गुणाप्रमाणे वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल। वसतिगृह तुम्हाला मॅन्डेटरी मिळेलच असे नाही, उपलब्ध असेल तर मिळेल, तुमचे गुण जर चांगले असतील तर तुम्हाला ते नक्की मिळेल। मासिक विद्यावेतन जे आहे ते शासन निर्णयानुसार शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार देण्यात येईल। आताचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार तुम्हाला 2000 रुपये स्टायपेंड दिल्या जाईल महिन्याला। अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये फी राहील। मागास प्रवर्गामध्ये जे असतील त्यांना 250 रुपये फी राहील। काही महत्त्वाच्या सूचना, ज्या उमेदवाराचे अगोदर सिलेक्शन झाले होते त्या उमेदवाराला त्याच केंद्रामध्ये पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही। उदाहरणार्थ समजा तुमचे मुंबईच्या सियाकमध्ये जर सिलेक्शन झालेले असेल तर तुम्हाला मुंबईच्या सियाकमध्येच पुन्हा अर्ज करता येणार नाही। तुम्हाला अर्ज करताना तुम्हाला हवे असलेले केंद्र निवडायचे आहे। एकदा तुम्ही जर केंद्र निवडले तर तुम्हाला ते पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही तुमचे केंद्र निवडा। तुम्हाला कोणतेही शैक्षणिक प्रमाणपत्र पाठवायचे नाही आहे पोस्टाने वगैरे। प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करूनच प्रवेश तुम्हाला दिला जाईल। प्रवेश घेतेवेळी तुम्हाला विद्यापीठाची पदवी गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। मूळ TC सादर करणे आवश्यक राहील। महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 31 मार्च 2021 पर्यंत वैध असणारे सादर करावे लागेल। तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जी काही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत त्याच्यापैकी तुमच्याकडं एक जरी प्रमाणपत्र नसेल तर तुमचे प्रवेश निश्चित होणार नाही। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक केंद्राच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा, मी तुम्हाला प्रत्येक केंद्रासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। ही अतिशय महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला परीक्षा ऑनलाईन द्यायची आहे, त्यामुळे तुमच्याकडे काय काय असणे आवश्यक आहे ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी ते आपण पाहूया। पर्सनल लॅपटॉप और डेस्कटॉप कम्प्युटर, तुमच्याकडे PC किंवा लॅपटॉप जो की वर्किंग कंडिशनमध्ये आहे तो असला पाहिजे। इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे ॲटलिस्ट 1 MBPS स्पीड असणारे असायला हवे। वेबकॅम तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। लॅपटॉप असेल तर लॅपटॉपला वेबकॅम येत असतो। PC असेल तर तुमच्याकडे सेपरेट वेबकॅम पाहिजे आणि लेटेस्ट Google Chrome इंटरनेट ब्राउझर तुमच्याकडे प्री इन्स्टॉल्ड पाहिजे। ह्या गोष्टी तुम्ही अगोदरच करून ठेवा, कारण एकदा एक्झाम सुरू झाल्यावर तुमच्याकडे यापैकी एक जरी गोष्ट नसेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकणार नाही। आशा करतो ज्यांना IAS IPS व्हायचे आहे त्यांना या केंद्रांमध्ये प्रवेश मिळेल। ऑल द बेस्ट, धन्यवाद।